नमस्ते मित्रमैत्रिणींनो, चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. बालाश्रम, पाळणाघर ते वृद्धाश्रम. विनंती. अतिशय छान व समाजाचे डोळे उघडणारा मेसेज आहे. वेळ काढून जरूर वाचा व ऐका. शहरामध्ये उद्भवत असलेल्या एका समस्येवर प्रकाश टाकणारी कथा. नरेशने काका काकू, मामा मामी आणि बहीण नंदा यांना मेसेज पाठवला. मी आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवले. नरेश, आई बाबा, नंदा आणि सर्व नातेवाईकांच्या मते वाया गेलेला मुलगा. त्याच्या उन्हाळ मित्रांबरोबर भटकणारा, कधी कधी सिगारेट, दारू घेणारा, एकूणच बिघडलेला. कोणीही त्याच्याशी बोलत नव्हते, अगदी आई बाबाही कामापुरतेच. नरेशने 3 वर्षापूर्वी सुरेखाबरोबर रजिस्टर पद्धतीने प्रेमविवाह केला. सर्वांना मेसेज पाठवला होता. कोणी येण्याची शक्यता नव्हतीच. आई बाबाही नाईलाजाने उपस्थित होते. गेल्या वर्षी त्यांच्या संसारवेलीवर एक फूल उमलले. फोन कोणीही घेणार नाही हे माहीत असल्याने मुलाच्या बारशाला त्याने सर्वांना मेसेज पाठवला. कोणीही आले नाही, म्हणून त्याने आज आईबाबांना वृद्धाश्रमात ठेवल्याचा मेसेजच पाठवला. 2 दिवसांनी एका पाठोपाठ काका, मामा व नंदा यांचे मेसेज आले. आम्ही रविवारी येतोय. नरेश मनाशी हसला. चला तयारीला लागूया. रविवारी संध्याकाळी काका काकू, मामा मामी आणि नंदा एकत्रच आले. नरेश मनाशीच म्हणाला, म्हणजे हे सर्व एकमेकांशी बोलून ठरवूनच आलेत तर. हेही बरे झाले. सुरेखाने सर्वांना पाणी दिले. पाणी पिता पिता नंदाने घरावर नजर फिरवली. हॉल छोटा असूनही वहिनीने चांगलाच सजवलाय घरीच असते म्हणून. तेवढ्यात काकांनी विषयाला हात घातला. अरे, तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे. ज्यांनी तुला कष्ट करून लहानाचं मोठं केलं त्यांना तू वृद्धाश्रमात ठेवलंस. एवढे बोलेपर्यंत त्यांचा चेहरा लाल झाला. मामांनी री ओढली. उतारवयात त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे. ते सोडून तू आईबाबांना वृद्धाश्रमात टाकलंस. अरे, या वयात त्यांना प्रेमाची, मुलांची गरज असते. नंदाने आपला राग बाहेर काढला. एवढं होतं तर वहिनीला नोकरीला पाठव ना. चांगली शिकलेली कॉम्प्युटर प्रोग्रॅमर आहे की. बहुतेक सर्वांचं बोलून झालं होतं. नरेशने सुरुवात केली. माझ्या जन्माच्या आधीपासूनच आईबाबा नोकरी करतायत. साधारण 1 वर्षाचा असल्यापासून मला पाळणाघरात ठेवायला लागले. माझ्या संमतीचा प्रश्नच नव्हता. पुढे मला जसं थोडं समजायला लागलं तसं मला नेहमी आई जवळ असावी, आई बरोबरच राहावं ही इच्छा मनात घर करून राहिली आणि दिवसेंदिवस ती प्रबळ होत गेली. सकाळी बाबा शाळेत सोडायचे, तिथून बसने पाळणाघरात आणि रात्री घरी, असं माझं बालपण गेलं. शाळेत माझ्या काही मित्रांना त्यांची आई घ्यायला यायची. किती आनंदाने ते जाऊन आईला बिलगत होते. ते पाहून मला त्यांचा खूप हेवा वाटायचा. मला जे सुख मिळत नाही ते त्यांना मिळताना बघून पुढे पुढे मला त्यांचा राग यायला लागला. काका, लहानाचा मोठा मी फक्त पाळणाघरात झालो. फक्त झोपण्यापुरतं मला घरी आणलं जायचं. मी आईचे प्रेम मिळवण्यासाठी धडपडत होतो, पण माझ्या वाट्याला ते आलेच नाही. मला नेहमी वाटायचं आईने मला जवळ घेऊन बसावं, तिच्या मांडीवर बसून मी खेळावं, तिने माझ्याबरोबर खूप हसावं, खेळावं. पण आईला वेळ नव्हता. ज्या वयात मला काहीही समजत नव्हतं, आई बाबा हेच माझं विश्व होतं, आई वडिलांची मला गरज होती, त्या वयात मला पाळणाघरात ठेवलं गेलं. काय फरक आहे पाळणाघरात आणि वृद्धाश्रमात. तुम्ही त्याला कितीही गोंडस नाव दिलं, पाळणाघर, बेबीसिटर वा आणखी काहीही, तरीही माझ्या दृष्टीने तो बालाश्रमच आहे. जसा वृद्धाश्रम तसाच हा बालाश्रम. माझ्या भावनाही मला व्यक्त करता येत नव्हत्या. अशा वयात मला आई वडिलांची, त्यांच्या आधाराची जास्त गरज होती. त्यावेळी मला त्या बालाश्रमात डांबलं गेलं. त्यावेळी तुम्ही कोणी आला नाहीत बोलायला. सगळेजण गप्प होते. नरेश पुढे म्हणाला, मला जसं समजायला लागलं तसं मी घरी आल्यावर आईने मला भरवावं म्हणून हट्ट करू लागलो की जेणेकरून आई मला जवळ घेऊन मांडीवर बसवून भरवेल. पण उलट मला मार मिळायचा. आईला तिची कामं असायची, मलाच हाताने खायला लावायचे. एकदा मी आजारी पडलो, ताप होता. त्यावेळी आईने सुट्टी घेतली. मला खूप आनंद झाला. आता दिवसभर आई आपल्याला मिळेल. पण फक्त औषध देण्यापुरतं ती माझ्या जवळ आली. नंतर घरातली राहिलेली कामं करायला गेली. मला खूप राग आला. पण एक समजलं, आजारी पडलं की आई सुट्टी घेते. मग मी मुद्दाम आजारी पडायला लागलो. पण सुट्टी घेऊनही आई वा बाबा माझ्या वाट्याला जास्त आलेच नाहीत. ते त्यांच्या कामातच मग्न, कधी घरची तर कधी ऑफिसमधून आणलेली. माझी आई प्रेमाची भूक दिवसेंदिवस वाढतच होती आणि त्यातूनच माझं अभ्यासातील लक्ष कमी होऊ लागलं.
मार्क कमी पडू लागले आणि मला वाटलं आता तरी आई बाबा माझ्याबरोबर बसून माझा अभ्यास घेतील. त्याऐवजी त्यांनी मला ट्युशन लावली. आता तर आईबाबांचा सहवास फक्त रात्री जेवणापुरताच मिळू लागला. आईबाबांचं लक्ष आपल्याकडे कसे वेधता येईल याभोवतीच माझं लक्ष केंद्रित होऊ लागलं. एके दिवशी रस्त्यात पडलेला सिगरेटचा तुकडा मी उचलून डब्याच्या पिशवीत ठेवला. रात्री आईने तो पाहिला. मला वाटलं आता तरी दोघे मला जवळ घेऊन माझ्याशी बोलतील आणि मग मी त्यांना खरं ते सांगेन. मला मिळाला फक्त मार आणि सज्जड दम. त्यावेळी मला समजलं आईच्या आणि बाबांच्या विषयात मला स्थान नाही आणि ज्या प्रेमासाठी माझं मन आसुसलेलं आहे ते मला मिळणार नाही. त्यांची बोलणी आणि मार नेहमीचा झाला. आता मी कोडगा बनत गेलो. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. काकू प्रथमच बोलल्या, अरे त्यांच्या भावनांचा तरी विचार करायचास. त्यांना काय वाटलं असेल आणि समाज काय म्हणेल याचा तरी विचार कर. नरेश हुसळून म्हणाला, वृद्धाश्रमातील वृद्धांच्या भावना तुम्हाला दिसतात, पण ज्या बछड्यांना नीट बोलताही येत नाही, आपल्या भावना व्यक्त करता येत नाहीत, त्यांना भावना नाहीत. वृद्धांच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला दिसतात आणि त्या कोवळ्या लहानग्यांच्या डोळ्यातून वाहणारे पाठ तुम्हाला दिसत नाहीत. आईसाठी ते रडले तर त्यांना मारून आमिष दाखवून बालाश्रमात डांबतात आणि समाज गप्प राहतोय. वा रे समाज. काका समजावणीच्या सुरात म्हणाले, अरे दोघांनी नोकरी करणं गरजेचं होतं, त्यामुळे पाळणा घरात ठेवणं गरजेचं होतं. नरेश उत्तरला, त्यावेळी त्यांना गरज होती म्हणून त्यांनी मला बालाश्रमात ठेवलं. आज माझी गरज आहे म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवलं. काही काळ नीरव शांततेत गेला. नरेशने सुरेखाला काही खून केली. त्याबरोबर तिने जाऊन बेडरूमच्या दरवाजाची कडी काढली आणि हुंदके देत आई बाहेर आली आणि नरेशचं मस्तक छातीशी धरून त्याचे पटापट मुके घेऊ लागली. या अनपेक्षित झालेल्या वास्तल्याच्या वर्षावाने क्षणभर नरेश गोंधळला. अखेर त्याचाही बांध कोसळला आणि दोघांच्याही डोळ्यातून वाहणाऱ्या गंगा आणि यमुनेचा संगम होऊन त्या पुरात ते चिंब भिजले. त्या दोघांना वेगळं करण्याची हिंमत कुणाकडेच नव्हती. बाबाही हळूच येऊन जमिनीकडे बघत सोफ्यावर बसले. एकच क्रिया ते सतत करत होते, डोळ्यांना रुमाल लावणे. थोड्या वेळाने नरेश भानावर आला आणि त्याने आईला हाताला धरून सोफ्यावर बसवले. नरेश म्हणाला, नंदा, तू म्हणते सुरेखाला नोकरीला पाठव. मी जे भोगलं ते आमच्या मुलाच्या वाटेला आम्ही येऊ देणार नाही. संसार गाड्याची 2 चाके आहेत, एक अर्थार्जन आणि दुसरे घर. दोघांनीही नोकरी केली की रोज दोघांचीही धावपळ, कामाचा तणाव. यात दोघांनाही ना मुलाकडे ना आईबाबांकडे लक्ष देता येणार. त्यातून होणारी चिडचिड, नैराश्य, यामुळे बिघडलेलं सर्वांचं आणि पर्यायाने घराचं स्वास्थ्य. या सर्वांचा विचार करून लग्नाआधी आम्ही बोललो आणि ठरवलं की एकाने अर्थार्जन करायचे आणि एकाने संपूर्ण घर आणि कुटुंबाकडे लक्ष द्यायचे. आणि महत्त्वाचे म्हणजे मला माझ्या मुलाला बालाश्रमात ठेवायचं नाहीये. आई बाबा थकलेत आणि त्यांच्यावर मला मुलाची जबाबदारी सोपवायची नाही. आजपर्यंत ते इच्छा मारूनच जगले, आता त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे राहू द्यायचे. आज संसाराच्या गाड्याचं एक चाक, घर, सुरेखा पूर्णपणे सांभाळत असल्यानेच मी माझ्या कामात निर्धास्तपणे झोकून देऊन कामामध्ये नवीन जबाबदाऱ्या घेऊन यशस्वीरित्या पार पाडू शकलो. आणि त्यामुळेच गेल्या महिन्यात मला मार्केटिंग मॅनेजर पदावर बढती मिळाली. नरेशने आतून पेढ्याचा बॉक्स आणला व स्वतःच्या हाताने आईला पेढा भरवला. नंतर बाबांच्याही खांद्यावर हात ठेवून त्यांनाही पेढा भरवला आणि मग सर्वांना पेढे दिले. काका म्हणाले, पण तू हे सर्व नाटक कशासाठी केलं? नरेश हसला आणि म्हणाला, सुरेखा खूप दिवसांपासून म्हणत होती, एकदा सर्वांना बोलवून मनातील गैरसमज दूर करा आणि तुम्ही खरंच कसे आहात ते सर्वांना कळू द्या. मी बोलावलं असतं तर तुम्ही कुणीच आला नसता, म्हणून हे करावं लागलं. मामी म्हणाल्या, खरंच तू आज आमचे डोळे उघडलेस. आणि नरेश व्यसनी नसून एक जबाबदार मुलगा आहे हेही समजलं. नरेश हसत म्हणाला, आजचा समाज हा स्वतःभोवती आणि पैशाभोवती केंद्रित झालाय. तो जर कुटुंबाभोवती केंद्रित झाला तर आजच्या समाजातले कित्येक प्रश्न आपोआप सुटतील. आणि मामी, मला व्यसन असं कधी नव्हतंच. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला तो एक प्रयत्न होता. नरेशने आईकडे पाहिलं. अजूनही ती हुंदके आणि उसासे यातून सावरली नव्हती. नरेश आईजवळ गेला आणि त्याने आपल्या हात आईच्या गळ्याभोवती गुंफले आणि म्हणाला, आज मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. आज मला माझी आई मिळाली. धन्यवाद. मित्रमैत्रिणींनो, कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आणि कथा आवडली असेल तर आपल्या लाडक्या मराठी गोष्टी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.